सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. शरद व्याख्यान मालेचं हे 94वं वर्ष आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही खूप लवकर काहीच वर्षामध्ये 100वा वर्ष साजरं करू. आज शरद व्याख्यान मालेचं हे पहिलं पुष्प. माँ शारदा आमच्यामध्ये आहे. तिचं पूजन अर्चन करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करू. देवादिदेव दत्त यांच्या सान्निध्यात आजचा हा कार्यक्रम आपण करत आहोत. ऑक्टोबर पासून प्रारंभ आहे आणि आजच्या हे पहिलं पुष्पमध्ये व्याख्यान द्यायला आमच्यामध्ये उपस्थित आहेत जयराम पुरंदरे. त्यांचा आजचा विषय आहे श्री रामरक्षा कवच आणि स्तोत्रमंत्र. या व्याख्यानाचे प्रायोजक आहेत श्री सुरेंद्र सिहुरकर, श्री मोहन शावरीकर आणि श्री शरद सोमणे. सगळे वरिष्ठ बुद्धिजीवी वर्ग आमच्यामध्ये उपस्थित आहे. निश्चितच जयराम पुरंदरेंचं हे भाग्य आहे की खूप चांगलं श्रोतावर्गही आज आमच्यामध्ये आहे. मी आदरणीय जयराम पुरंदरेजींना हा निवेदन करेन की त्यांनी माँ शारदेसमोर दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. रामरक्षा हे आमच्याकरता फक्त वाचतो मी, पण तसं आमच्याकरता नवीन आहे जे काही ते लोक ते सांगतील आज, त्याच्याबद्दल पुष्कळ ज्ञान आम्हाला मिळेल काहीतरी. फक्त एवढंच थोडीशी माहिती आपल्याला आहे की बुध कौशिक ऋषींनी हे रचलं होतं आणि हे आम्ही लहानपणी परोच्याबरोबर नेहमी म्हणायचो आणि त्याला आज सार्थकता मिळणारे आजचे वक्ते जयराम पुरंदरे यांच्या यांनी 4 ओळी मला सापडल्या होत्या. बुध कौशिक मुनींनी रचिला, स्वप्नी शंकराने दिला बोध, रामाचे रक्षण कवचाचा पूर्ण होई मनाचा शोध. श्रीमत रामरक्षा स्तोत्र हे सुरक्षिततेचे प्रतीक, ज्याच्या पठनाने मिळते जीवनात समृद्धी आणि सुख समृद्धी अनेक. माँ शारदेची वंदना आज दीपप्रज्वलन आणि याचा करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या करून आपण पुरंदरांना यावाची अनुमती द्यावी. आजच्या अध्यक्षांच्या स्वागताकरता मी मोहन शावरीकर यांना आमंत्रित करते. कृपया त्यांनी अध्यक्षांचं स्वागत करावं.
श्रीमन्महागणाधिपतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी व्याख्यानारंभं करिष्यामि प्रसन्ना वरदा भव। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। रक्ताम्भोजदलाभिरामनेनं पीताम्बरालङ्कृतं श्यामाङ्गं द्विभुजं प्रसन्नवदनं श्रीसीतया शोभितं कारुण्यामृतसागरं प्रियगणैर्भ्रातरादिभिर्भावितं वंदे विष्णु शिवादिसेवमनिशं भक्तेष्ठ सिद्धिप्रदं सद्गुरुनाथ महाराज की जय। आदरणीय श्रोतागण, सगळे वरिष्ठ, सगळ्या वरिष्ठांना माझा नमस्कार। मी आपल्या सगळ्यांमध्ये छोटाच असेन आणि आज जो विषय घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे। रामरक्षा ही आमच्या सनातन हिंदू धर्माचा म्हणजे मूळ पाया समजला तरी हरकत नाही, कारण ही घरोघरी वाचली जाते आणि ती रामरक्षा साक्षात शंकरांनी स्वप्नामध्ये येऊन आणखीन वाल्मिकी ऋषींना मिळालेली आहे ती, आणि त्यांनी आपल्या शिष्यांना रक्षणाकरता म्हणजे त्यांचे जे सीतामाईचे जे चिरंजीव होते दोघे लवकुश, त्यांच्या रक्षणाकरता सुद्धा त्यांनी त्याचा उपयोग करून त्यांना अंगाला लावलेला आहे। तर तेव्हापासून आमच्या इथे जेव्हाही घरामध्ये कोणतंही आपत्य येतं, प्रभूत होतात, त्यावेळेस रामरक्षा ह्या 10 दिवसात त्याचा पाठ करून अंगाला लावला जातो। तेव्हा रामरक्षा ही रामाला प्रार्थना आहे की त्यांनी आमची रक्षा करावी। तर नुसती शरीराचीच रक्षा करावी असा अर्थ नाही आहे त्याच्यात। ती रक्षा आमच्या शरीरासकट अंतःकरण चतुष्टयाची रक्षा करण्याची प्रार्थना आहे। अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। परंतु ज्यावेळेस रामाने लक्ष्मणाला गीता सांगितली त्यावेळेस ते म्हणले की अहंकार सोडून बाकी 3 वस्तूंना लावून कर्णाला लावून ऐक, मन, बुद्धी आणि चित्त। तर सांगायचं तात्पर्य असं की ह्या रक्षेचा पाठ सगळ्यांनाच जवळजवळ सगळ्यांना कंठस्थ असेल, परंतु ह्याच्यामध्ये ह्या प्रार्थनेत रामाचं ध्यान केल्यावरती आणि जी प्रार्थना रक्षेकरता केली गेली आहे ते मुख्य 5 श्लोक आहेत त्याचे। आता यावेळेस सगळी रामरक्षा पूर्ण म्हणत नाही मी, त्या 5 श्लोकांवरती प्रत्येक आमच्या शिरापासून घेऊन पायापर्यंत नखापर्यंत जी प्रार्थना आहे, जवळजवळ 21 अवयवांची प्रार्थना केलेली आहे। आणि त्या प्रत्येक अवयवाला रक्षण करण्याकरता रामाला प्रार्थना करताना मुख्यत्वे हा विचार करून वेगवेगळ्या नावांचा प्रयोग केला गेलेला आहे। रामरक्षाम पठेत प्राज्ञ पापघ्नीम सर्व कामदाम, ही फलश्रुती पहिलेच सांगून दिली, कारण आपल्याला विदित आहे सगळ्यांना की जे पण स्तोत्र आपण वाचतो, जी पोथी वाचतो, त्याच्यामध्ये फलश्रुती सगळ्या शेवटी असते, पण रामरक्षाकारांनी इथे ही फलश्रुती पहिलेच सांगून दिली आहे। काय म्हणले ते की रामरक्षाम पठेत प्राज्ञ पापघ्नीम सर्व कामदाम, म्हणजे ही रामरक्षा जो पठन करेल, प्राज्ञ म्हणजे सुज्ञ मनुष्य, शिकलेला मनुष्य। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी हा विचार केला की ह्या भारतामध्ये सगळे सुशिक्षित कसे आहे, त्यावेळेस निरक्षर कोणीच नव्हतं, सगळे सुशिक्षित होते। जवळजवळ 90% सुशिक्षित म्हणले तरी हरकत नाही, कारण
अक्षरविद्या अक्षरज्ञान होणं म्हणजे सुशिक्षितपणाचं लक्षण नाही. कारण जे शाळेमध्ये शिकलं जातं ते व्यवहारामध्ये अनुभवाने शिकायला मिळतं. म्हणून त्या शाळेच्या शिक्षेला पुस्तकी विद्या असं नाव झालं आणि अनुभवाने जे शिकलं गेलं. म्हणून संविधानकर्त्यांनी जे विधायक आणि संसद बनवले त्यांच्याकरता शिक्षणाची मिनिमम अर्हताच ठेवली नाही. सध्या तर काय सांगावं आहे ना. कारण तिथे अंगुठा छापसुद्धा संसद बनवून जाऊ शकतो. त्याला मुळीच योग्यतेचं काही हे नाही आहे की तू इतका शिकला पाहिजे, BA झाला पाहिजे की MA झाला पाहिजे. त्याच्यासमोर उभे राहणारे IAS अफसर सगळे ग्रॅज्युएट असले पाहिजे. सांगायचं तात्पर्य हे की ही रक्षा करताना म्हणजे स्तोत्र करताना त्यांनी फलश्रुती पहिलेच सांगितली की त्या फलश्रुतीमध्ये तुमच्या सगळ्या पापांचा नाश होईल. राम नाम कसं आहे बीज रूपामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे तुलसीदासजींनी की हे तू कृशानु भानु हिम करको. रामाचं नाव कसं आहे R-A-M. तर रकार हे अग्निबीज आहे. आकार त्याचा जो पायी आहे ते भानुबीज आहे. आणखीन मकार हा चंद्रबीज आहे. तेव्हा राम नाव हे 3 in 1 आहे. कारण हा संसाराचा व्यवहार सूर्य, अग्नी आणि चंद्रमा ह्यांच्याशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यात हे जे कार्य दिसतंय समोर त्याचं मूळ जर काही असेल तर ते रामनाम हे बीज रूपात आहे. तर जे कार्य बाहेर होऊ शकतं ह्या रामनामाच्या बीजापासून प्रगट झालेल्या वृक्षांनी ते बाहेर तर सगळं करू शकतात, पण तुमच्या अंतरामध्ये असलेल्या वासनांना ते जाळू शकत नाही, ते प्रकाशित करू शकत नाही आणि त्यांनी तुम्हाला शीतलताही मिळणार नाही. कारण सगळ्या दुःखाचं कारण काही असेल तर ती वासना. म्हणून वासना नष्ट करण्याकरता प्रभवतु भवताम भूतये रामनाम असं हनुमान नाटकारांनी सांगितलं की कल्याणानाम निदानम कलिमल मथनम पावनम पावनानाम पाथे यंजन मुमुक्षो सपदी परपद प्राप्तये प्रस्थितस्य आणि विश्रामस्थानमेकम कविवर वचसाम जीवनम सज्जनानाम बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतु भवताम भूतये रामनाम. असा त्या रामनामाचा महिमा वर्णन केलेला आहे. तेव्हा इथे प्रार्थना करताना म्हणतात की शिरोमे राघव पातु भालम दशरथात्मजा कौशल्येयो दशौ पातु विश्वामित्रम प्रियश्रुती घ्राणम पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सला जिह्वां विद्यानिधि पातु कंठम भरतवंदिता स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कार्मुका करौ सीतापति पातु हृदयं जाम दग्नजित मध्यम पातु खरध्वंसी नाभीम जांब वदाश्रया आणि सुग्रीवेश कटी पातु सक्थिनी हनुमत प्रभू. सक्थिनी ह्या आपल्या या मागच्या आधाराच्या जी मुख्य हाड आहे त्याला सक्थिनी असं म्हणतात. आणि त्या सक्थिनीचं रक्षण कोणी करावं तर मारुतीरायाचे प्रभू जे राम. तिथे मारुतीरायाचा मुद्दामून उल्लेख केलेला आहे. सक्थिनी हनुमत प्रभू उरु रघुतम पातु रक्षक कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतका आणि पादव विभीषण श्रीद पातु रामो खिलम वपू. त्या रामानी माझ्या अखिल वपूचं रक्षण करावं. हे मी 5 श्लोक म्हणून दाखवले. ही खरी रामरक्षा म्हणजे कवच आहे. आणि बाकी ध्याये राजानुबाहुम धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम वामांकारूढ सीता मुखकमलमिलल लोचन नीरदाभम नानालंकार दीप्तम दधत मुरुजटा मंडनम रामचंद्रम. हे इति ध्यानम हेपर्यंत ध्यान झालं. मग हे ध्यान करण्यानंतर मग रामाला प्रार्थना केलेली आहे की माझी शरीराची, मनाची, माझ्या अंतःकरण चतुष्टयाची, चित्ताची रक्षण तू करावे. तेव्हा शिरोमे राघव पातू. तर आता इथे राघव शब्द प्रयोग केलेला आहे. माझ्या डोक्याचं रक्षण म्हणजे
स्थूल रूपात पाहिलं तर बाह्य शरीरामध्ये आपलं मस्तक म्हणजे सर्वेंद्रियाणाम सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. म्हणून जर आपलं डोकं सलामत असेल, म्हणजे डोकं ठिकाण्यावर असेल, तर बाकीचे सर्व कार्यव्यवहार व्यवस्थित होतील. म्हणून सूर्यवंशामध्ये हा सूर्यवंश का म्हटला गेला, कारण हा सूर्यापासून झालेला आहे. सूर्य, मनु, इक्ष्वाकू असे अनेक राजे त्या कुलामध्ये झाले आणि त्याच कुलामध्ये रघुराजे झाले. आता आश्चर्याची गोष्ट कशी आहे की रघुराजेंच्या नावाने रघुकुल तर म्हटलं गेलं, परंतु आणि त्या कुलामध्ये एकापेक्षा एक राजे असे झाले की ज्यांनी अनेकानेक अचाट कामं केलेले. कशाकरता? प्रजाच्या संरक्षणाकरता. परंतु ह्या सर्वांमध्ये रघुराजांचा असा नियम होता की त्यांनी सर्वदक्षिण यज्ञ केला होता आणि त्या सर्वदक्षिण यज्ञामध्ये आपलं सर्वस्व देऊन टाकलं आणि स्वतः पत्नीसह झोपडीमध्ये राहत होते. म्हणजे आपल्याजवळ काही ठेवलं नाही शिवाय शस्त्रांच्या. तेव्हा असे जे राजे, असे अनेक एकापेक्षा एक राजे, त्याच्यामध्ये मुख्यत्वाने सांगितलं तर भगीरथ राजे, ज्यांच्या प्रयत्नांनी भगीरथ प्रयत्नांनी गंगा दर्शन झालं. म्हणजे ती स्वर्गात राहणारी गंगा आणण्याकरता सूर्यवंशाच्या जवळजवळ 3 ते 4 पिढ्या त्याच्यामध्ये लागल्या. तेव्हा असे एक कार्य करणारे ते का? कारण डोकं ठिकाण्यावर आहे म्हणून. म्हणून नुसतं शरीराचं, डोक्याचं रक्षण म्हणजे स्थूल रूपामध्ये तर आवश्यक आहेच आहे, परंतु त्या डोक्यामध्ये असलेल्या मेंदूचं रक्षण करणं हे मुख्य कर्तव्य आहे. तेव्हा राजा रामाने माझ्या त्या शरीराचं, माझ्या शिराचं आणि मेंदूचं रक्षण करावं. आणि एकापेक्षा एक कडी म्हणजे रामांचा जो अवतार झाला त्या रघुकुलामध्ये, तेव्हा रामाने येऊन जी मर्यादा पालन केली म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं नाव मिळालं. इतके प्रसंग आले एकापेक्षा एक. त्या प्रसंगाला कसं रामाने सामोरे गेले आणि कसं ते निराकरण केलं, कशी शांतता, कशी धीरता, कशी गंभीरता ठेवली, त्यामुळे रामाला आमच्या शिराचं रक्षण करण्याकरता आणि म्हणून त्यांच्या ह्या आचरणामुळे राघव असं नाव जर तुम्ही घेतलं तर तुमच्यासमोर साक्षात रामजीची मूर्ती उभी राहील. रघुराजाची मूर्ती कोणी पाहिली नाही, पण राघव हा शब्द जर प्रयोग केला तर तुम्हाला साक्षात रामच समोर दिसतील. आणि त्याचं कारण असं की इतक्या पूर्वजांचा केलेल्या पराक्रमामध्ये रामाने कोणचा पराक्रम केला मोठा, की रावणासारख्या बलशाली आणि सर्व गुण संपन्नता असलेल्या रावणाचा वध केला. आता आजकाल असं पाहायला मिळतं आहे आपल्या आधुनिक ह्याच्यात की रावणाला सगळे विद्वान होतेच, ते प्रश्नच नाही आहे, वेदाचे खंड ज्यांनी केले, परंतु इतकी विद्वत्ता संपादन करूनही डोकं ठिकाणावर नसल्यामुळे त्याचा घात झाला. काय अर्थ झाला याचा? की अति गर्वेण रावण, अति सगळ्या गोष्टीची वर्ज्य आहे. अति रूपवती सीता, अति दान बलिम दत्वा, अति गर्वेण रावणा समूल नाश झाला. तेव्हा तो गर्व आमच्या डोक्यात, आपण म्हणतो ना, अरे उसके तो दिमाग में चढ़ गया है. काय चढ़ गया है? जो काही त्याच्याजवळ अधिकार आहे, पैसा आहे, मर्यादा आहे, मान आहे, या गोष्टीचा एक अभिमान होणं स्वाभाविक आहे आणि तो होतो. तर तो न व्हावा आणि आम्हाला आपलं जीवन सुरळीत करता यावं ह्याच्याकरता शिराची शिरोमे राघव पातू अशी प्रार्थना. शिरानंतर येतं आपलं भालम दशरथात मजा. हा विषय असा आहे, म्हणजे मी पूर्ण कथा सांगेन त्याच्यात तर पुष्कळ वेळ जाईल, म्हणून त्याला संक्षिप्तच घेतो. कारण जवळजवळ 21 अवयव आहे आपल्या शरीरातले मुख्य.
त्या 21 अवयवांची रक्षा आहे शिरापासून पायापर्यंत. तर भालम दशरथात मजा. आता भाल म्हणजे आपलं कपाळ. आता ह्याची रक्षा, जर शिराची रक्षा केली तर भाळ त्याच्यामध्येच आलं, वेगळ्यांनी कशी काय त्याची रक्षा करणार? मग तिथे दशरथात्मज नाव का दिलं? कारण राजा दशरथाच्या सारख्या पोटी जन्माला येऊन आणि रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. काय तात्पर्य याचं? की तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या प्रार्थनामध्ये जे काही लिहिलेलं आहे, मग ते सुख असो किंवा दुःख असो, ते तुम्हाला इथे भोगावंच लागणार. हा त्याच्या मागचा हेतू. कारण राम स्वतः परब्रह्म परमात्माचा अवतार असले तरी मानव रूपात येऊन त्यांनी आपल्याला ती मर्यादा घालून दिली आणि ते आचरण करून दाखवलं. म्हणून आपल्यावरती सुद्धा असे अनेक प्रसंग येतात. सगळंच काही आपल्या मनासारखं होत नसतं आणि पुढे उद्या काय होणार आहे किंवा थोड्या वेळाने काय होणार आहे ह्याचासुद्धा आपल्याला माहीत नसतं. तेव्हा ह्या विधी म्हणून असं सांगितलं आहे की विधी लिखित ललाटे प्रोक्षितुम कसमर्था. जे कपाळामध्ये भाळामध्ये तुम्ही लिहून घेऊन आला आहात ते तुमचं पूर्वसंचित, ते आज तुम्हाला इथे पूर्ण करायचं आहे आणि त्याचा उपभोग घ्यायचा आहे. किंवा त्याला आता तुम्ही ते दुःख करत करत भोगा किंवा आनंदाने भोगा किंवा समतोल राहून भोगा. तर हे भोग जेव्हा सगळे आपल्याला भोगावे लागणार आहे, तर जे त्यांनी कसे भोगले ते प्रसंग आपण पाहिले. की ज्यावेळेस युवराज होण्याचा प्रसंग आला रामावरती, दशरथांनी सांगितलं की भाई उद्या आम्ही रामाला युवराज्य पदावरती बसवू. परंतु ते जेव्हा सगळ्यांना कळलं, आता पूर्वीचा असा नियम होता की जी मंत्रणा दरबारामध्ये झालेली आहे ती घरच्यांना नंतर कळायची आणि ती कोणत्या स्थितीत झाली किंवा भरत आणि लक्ष्मण शत्रुघ्न दोघंही तिथे नव्हते. आता आपण विचार करा, आपल्या ह्याच्यातही प्रसंग असे येतात, आपण विचार करतो अरे हे जर हे सगळ्यांना विचारून केलं असतं तर काय बिघडलं असतं. परंतु नाही, तुम्ही समोर असतानासुद्धा तुम्हाला विचारलं जात नाही आणि ते कार्य होतं. मग आपण विचार करतो आपल्या असण्याचा काय उपयोग. परंतु ह्या ठिकाणी तर भरत आणखी शत्रुघ्न दोघंही नव्हते. कैकेयीलाही विचारलं नाही, कौशल्यालाही विचारलं नाही आणि त्या रामाला युवराज्याभिषेकाचा उद्घोष झाला. परंतु ती वार्ता मंथरेच्या द्वारा जेव्हा कैकेयीला कळली आणि कैकेयीलाचं डोकं ज्यावेळेस तिने दूषित केलं आणि पुढे सगळा प्रसंग झाला वनगमनाचा. पण ते जेव्हा कळल्यावरती रामाने त्याला किती सहजतेने घेतलं. कारण त्या रामाचाच बंधू लक्ष्मण असलेला तो होता तिथे. आगाध प्रेम करणारे लक्ष्मण. भ्रातृप्रेम जर कोणी केलं असेल तर लक्ष्मणाने. त्यांना ज्यावेळेस ही गोष्ट कळली की असा मोठा आणखीन अनर्थ झालेला आहे, तेव्हा क्रोधायमान झाले एकदम ते. आणि अगदी जसा साप फुफकारतो, कारण साक्षात लक्ष्मण म्हणजे शेषावतार, आणि इतका क्रोधाचा त्यांचा पारा गेला की ते दशरथाला कैद करायला सुद्धा निघाले. पण रामाने ती मर्यादा सांभाळली आणि त्यावेळेस लक्ष्मणाचा क्रोध शांत केला की अरे तू कुणावरती क्रोध करतोय. तेव्हा हा क्रोध आपल्याला उचित नाही आहे. आपल्याला जे कर्तव्य वडिलांच्या आज्ञेने मिळालं आहे ते करायचं आहे. तेव्हा तू विनाकारण, आणि तुला सांगितलं नाही आहे तेव्हा तू क्षोभ करू नको. असं करून त्या लक्ष्मणाला मर्यादेत ठेवलं. आणि स्वतः ज्यावेळेस भगवान कौशल्येजवळ गेले आहे त्यावेळेस कौशल्येचं पण कौशल्यच आहे. तोही प्रसंग येईल पुढे आत्ता, की तिने किती विचारपूर्वक, किती उदारतेने आणि रामाला वनवासात जायची परवानगी दिली. तो प्रसंग पुढे सांगतो मी, कारण तो त्याचंही आलं आहे. कौशल्येव दृशौ पातू, भालम दशरथात्मजा, आणि त्याच्या लगेच कौशल्येव दृशौ पातू हा शब्द आला आहे. तर आता इथे रामाला ते दशरथात्मज झाल्यानंतर आता इथे कौशल्येव का म्हणले. सगळ्या स्त्रिया वंदनीय आहे, सगळ्या प्रेमळ आहे, सगळ्या दयावान आहे, परंतु त्या कुणाकरता? आपल्या पुत्राकरता. जर एखाद्या सवतीचा पुत्र असेल तर तिथे तो डाह
दिसेलच दिसेल, कुणी किती कशी असो स्त्री. म्हणून त्या स्त्रीला सुद्धा येण्याकरता त्यांनी सांगितलं की कश्चित यतती सिद्ध आहे. जसं गोपालकृष्ण म्हणले भगवंत गीतेमध्ये की अशी स्त्री होणं म्हणजे फार भाग्याचंच लक्षण आहे. आणि ती होती तशी म्हणून राम पोटी आले, हा त्याच्यातला गूढ तत्व. तर ज्यावेळेस राम तिथे गेले, नाही रामाचा तर झाला प्रसंग की त्यांनी म्हटलं की ठीक आहे, जर आईनी दशरथाने जर नुसती आज्ञा केली असेल वनात जायचं तर नाही जाऊन देणार, मग माझी आज्ञा चालेल. पण जर तुला आई म्हणली आहे, आता आई कोण इथे, म्हणजे कैकेयी, म्हणजे ती तिसरी सपत्न माता असली तरी पण भरतासारखंच प्रेम रामावरती कैकेयीचं होतं, हे कौशल्या जाणून होती. पण तरी कशी बुद्धी विपरीत झाली. परंतु ह्या ठिकाणी तो वात्सल्य भाव तिच्या नेत्रामध्ये प्रगट झाला, ती ममता प्रगट झाली आणि ती उदारता. म्हणून कौशल्ययो दृशौ पातू, 2 नेत्र आहे आपल्याजवळ, प्रत्येक म्हणजे सगळ्यांजवळ 2-2 नेत्र आहे. एका नेत्रामध्ये वात्सल्य आणि एका नेत्रामध्ये उदारता. तेव्हा ती म्हणली रामाला की जर कैकेयीने तुला आज्ञा केली असेल, तिच्या म्हणण्यानी जर राजांनी वचनपूर्ती करता जाण्याचं म्हटलं असेल तर तू सहर्ष तू जाऊ शकतो वनामध्ये. तिने एकाही शब्दाने रामाला हे नाही म्हटलं की तू वनात जाऊ नको. म्हणजे ही उदारता ज्या स्त्रीच्या ठिकाणी आहे त्या कौशल्याचे रामाने आमच्या नेत्राचं रक्षण करावं. कारण असे प्रसंग नेहमीच आम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा आमच्या विवेकाने त्या पाहण्याच्या दृष्टीला, प्रत्येकाकडे पाहताना तुमची दृष्टी कशी असली पाहिजे की त्याच्यात दया, सौहार्द आणि उदारता हे दिसायला पाहिजे. कारण तो व्यवहार म्हणजे तो व्यवहार केव्हा होईल, जेव्हा तुम्ही रामाला पाहाल. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा, असं गीताकार म्हणतात की सगळ्यामध्ये तुम्हाला जो वासुदेव दिसेल तर तुमची दृष्टी तशी होईल. एका ठिकाणी तुलसीदासजी लिहिलंय की सगळीकडेच जर राम भरलेला आहे तर माझा विरोध कोणाशी होईल. म्हणून आपल्यामध्ये जो राम आहे तो सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. मग ते जड चेतन जग जीव जत सकल राममय जानी, बंदव सबके पदकमल सदा जोरी जुगपानी. तर ही दृष्टी प्राप्त करण्याकरता ती आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून कौशल्ययो दृशौ पातू हा शब्द प्रयोग कौशल्याच्या नावाने केला गेला. कौशल्य दृशौ पातू पुढे विश्वामित्र प्रिय श्रुती. श्रुती म्हणजे कर्ण, कान. आता नुसतं ह्या कानाच्या पाळीचं रक्षण केल्याने किंवा ही असली नसली तरी काय फरक पडणार आहे. समजा एखाद्या वेळ दुर्घटनेत किंवा कशात हा वरतून कटून गेला तर कान म्हणजे मुख्य काय इंद्रिय आहे ना, कर्ण कुहर आहे आणि ह्याच्यातून शब्द बाहेर आतमध्ये जातात. तर त्या कानाने काय ऐकायला पाहिजे, जे आम्हाला चांगलं असेल ते ऐकायला मिळालं पाहिजे, जे शुभ असेल ते मिळालं पाहिजे, ज्यांनी प्रेम वाढेल ते ऐकायला मिळालं पाहिजे, ज्यांनी आनंद होईल ते ऐकायला मिळालं. म्हणून भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा असं म्हटलेलं आहे प्रार्थनेत की मला भद्र शब्द ऐकायला आले पाहिजे. आणि ते शब्द, त्या शब्दांनी काय झालं पाहिजे, आणि तिथे प्रयोग केला आहे शब्द विश्वामित्र प्रियश्रुती. मग ज्यावेळेस रामाने वसिष्ठांकडून अध्यात्मविद्या ग्रहण केली, गुरुकुलात जाऊन शिकले, तिथे त्यांना शस्त्रविद्या नव्हती शिकवली गेली. रामाचे 2 गुरु, वसिष्ठ आणि पुढे आलेले विश्वामित्र. ज्यावेळेस राम घरी आले विद्या संपादन करून, म्हणजे वसिष्ठ ऋषींकडून त्यांना जे योग वासिष्ठ जे केलेलं आहे ते रामाकरताच केलेलं आहे. आणि त्या ज्ञानाने परिपूर्ण झालेले राम घेण्याकरता विश्वामित्र ऋषी आले. म्हणजे झाडावरती फळ पकलं की पक्षी आपोआप येतात, कुठून त्यांना निमंत्रण द्यायला जावं नाही लागत, कारण तिथे परिपक्वता आलेली असते. परिपक्व झाला म्हणजे गोड झाला, त्याचा मुख्य गुण जो आहे तो गोड होण्याचा आहे. तर अशा रामांना दुसरे गुरु भेटणार होते विश्वामित्र. पण तो ज्यावेळेस ते घ्यायला आले त्यावेळेस अतिप्रेमापोटी राजा दशरथाने त्यांना
पहिले तर सगळं आपल्या परिपाठीप्रमाणे सांगितलं की तुमची जी काही सेवा करायकरता मी तयार आहे, पण राम म्हणत नाही देत गुसाई. जेव्हा ते म्हणले मला तुमचे राम लक्ष्मण द्या, त्यावेळेस ते म्हणले की नाही, हा तर माझा प्राण आहे, तो मी कसा देऊ तुम्हाला. आणि त्यांच्या खरंच हृदयामध्ये अगदी हृदय विदीर्ण झालं तो शब्द ऐकून विश्वामित्राचा. विश्वामित्रही थोडेसे रागवले असतील, म्हणले राजा तू तर पहिले मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या की मी तुम्हाला राम देतो म्हणून, आणि आता मुकरतोय, आता नाही म्हणतोय. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी राजाला एकांतात नेऊन समजवलं. कारण पहा, ज्यावेळेस रामाचा जन्म झाला, आता इथे कौसल्यान रामाची दशरथाची वेगळी वेगळी भूमिका आहे. कौसल्येला जन्म झाल्यावरती रामाने चतुर्भुज रूपात दर्शन दिलं होतं. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनिमन हारी अद्भुत रूप विचारी. मग ते अद्भुत रूप तिने पाहिलेलं होतं म्हणून रामाला तिने वनात जायकरता रोखलं नाही. हे तिच्यातली गोम. कारण साधारण आईसारखी असती तर तिने लगेच अकांड तांडव सुरू केला असता. असं कसे चालली जाईल, ती कोण होती, राजा कोण होता, असं सगळं झालं असतं जसं आपण पाहतो प्रपंचात. परंतु तसं झालं नाही, कारण तिने साक्षात रामाचं मूर्तिमंत परमेश्वराचं दर्शन केलेलं आहे. आणि इथे कसं होतं, राजाला वसिष्ठांनी सांगितलं होतं. कारण राजा ज्यावेळेस डोहाळे विचारायला गेले कौशल्येचे, त्यावेळेस तिने सांगितलं भुजा आपटवून बोले वचन रावण मारीन आपटून रावण कुंभकर्णाचा प्राण क्षणमात्रे घेईनी मी, अशी प्रतिज्ञा गर्भामध्ये राम असलेली कौशल्या बोलतीये. आणि तिचं ते रूप पाहून राजा दशरथ हतप्रभ झाले, घाबरले की हे काय झालं हिला. मग त्यावेळेस राजा वसिष्ठांनी गुरूंनी त्यांना सांगितलं की अरे तू काळजी नको करू, तुझ्या इथे साक्षात परब्रह्म प्रगट होणार आहे. पण तू हे कर्णाने ऐकलेलं होतं, पण त्यांनी दर्शन नव्हतं केलं. मग इथे आता वसिष्ठांनी त्यांना सांगितलं की अरे ह्यांच्याबरोबर तू आपल्या दोघाही पुत्रांना जाऊ दे, म्हणजे काय होईल की हे दोघे शस्त्रसंपन्न होऊन येतील. कारण ते कशाकरता नेणार होते, यज्ञ रक्षणाकरता. आणि राजाचं मुख्य कर्तव्य आहे प्रजेचं पालन करणं, आणि प्रजा पालनाकरता यज्ञ हा आवश्यक आहे. कारण यज्ञामुळे त्याच्यात जी आहुती पडती त्याच्यामधून जो सुवास निघतो, जो धूर निघतो, तो वेगळ्या वेगळ्या वनस्पतींचा जो रस त्याच्यामध्ये जळून तयार होतो, तो अनेक विषाणूंना कीटाणूंना आपल्यापासून दूर करून आपल्या शरीराचं स्वस्थ संपादन करून देतो. त्याकरता विशिष्ट मुहूर्तावरती आणखीन यज्ञ करण्याकरता ज्यावेळेस विश्वामित्र आरंभ करायचे आपल्या आश्रमात, त्यावेळेस सुबाहू मारीच म्हणजे रावणाचं जे दल होतं ते येऊन त्याच्यात विध्वंस करायचं. कारण त्यांनी तर ठरवलं होतं की गौ ब्राह्मणांना सगळ्यांना नष्ट करायचं, सगळीकडे राक्षसी संस्कृती करायची. तेव्हा त्या यज्ञ रक्षणाकरता रामाला बरोबर ज्यावेळेस घेतलंय लक्ष्मणासकट, त्यावेळेस विश्वामित्रांनी त्यांना एकापेक्षा एक अस्त्रांच्या आणखीन विद्या शिकवल्या. अस्त्र आणि शस्त्र हे दोन्ही त्यांना मिळालं. तिथे त्यावेळेस त्यांना बला अतिबला अशी विद्यासुद्धा मिळाली. तर गुरु शुश्रूषया विद्या असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये की आपल्याला जर विद्या संपादन करायची तर गुरुची सेवा केली पाहिजे, गुरुच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. गुरूंनी जी आज्ञा केली आहे, जे सांगितलं आहे त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. मग ते ज्ञान संपादन करण्याकरता काय आपल्याजवळ साधन करणं. मग त्या रामाने आणि लक्ष्मणाने गुरूंजवळ राहून ती सगळी विद्या संपादन केली. आणि पूर्ण जे आचरण करायला पाहिजे, जे पुढे रामराज्याकरता पण आवश्यक ठरणार होतं असं ज्ञान संपादन करून घेतलं ते राम म्हणून. आणि मग झालं काय पुढे की ते सगळं ज्ञान घेतल्यावर, ते शस्त्रास्त्र विद्या घेतल्यानंतर त्या यज्ञाचं रक्षण रामाने केलं समर्थपणे. मारीचन सुबाहू इत्यादी सगळ्या राक्षसांचा संहार केला. आणि मारीचाला मुद्दामून एक बिना फलाचा बाण मारून सोडून दिलं, कारण पुढे कामास येणार होतात. आता आपण विचार करू की रामाने मारीच पहिलेच मारून टाकला असता तर सीताहरणच नसतं झालं. परंतु भावी प्रबल असते, पुढे
ज्यावेळेस भरत गेले भरद्वाज मुनींजवळ, त्यावेळेस ते म्हणले की सुनहू भरत भावी प्रबल बिलखी कहेऊ मुनीनाथ. तू आईला किंवा कोणाला दोष देण्याचं काही कारण नाही आहे. पूर्ण रामायणामध्ये तुमच्या कानावरती कधी रामाच्या तोंडून काही करता कधीही अपशब्द ऐकून नसेल आला, कुणीही वाचला. भरताला जरी वाटलं तरी भरताला सुद्धा रामाने समजावलं त्या गोष्टीबद्दल की तुझ्या आईने जी केलं ते माझ्या योजनेचाच भाग होता. ही नंतरची गोष्ट आहे. परंतु इथे विद्या संपादन करून त्या यज्ञाचं रक्षण केलं समर्थपणे त्या दोघा भावांनी. आणि तर तो यज्ञ पूर्ण झाल्यावरती गुरूंनीच्या मुखातून जे उद्गार निघाले की वा रामा, आज तुम्ही मला कृतार्थ केलं. मी जी विद्या तुम्हाला दिली ती पूर्ण विद्या संपादन करून आणि तिचा प्रयोग करून हा यज्ञ संपूर्ण केला, मला फार धन्यता वाटते. मग हे गुरुच्या मुखातून निघालेले धन्यतेचे शब्द आम्हाला ह्या कानाने ऐकायला यावे. हा त्याच्यामध्ये विश्वामित्र प्रिय श्रुती म्हणून जे विश्वामित्राचे प्रिय आहे त्यांनी माझ्या श्रुतीचं रक्षण करावं. म्हणजे मी काय ऐकलं पाहिजे आणि काय आचरण केलं पाहिजे ते मला संपादन करता यावं. विश्वामित्र प्रिय श्रुती. पुढे घ्राणम पादू मखत राहता मुखम सौमित्री वत्सला. आता इथे घ्राणम पादू मखत राहता असं सांगितलंय. तर हा मख म्हणजे यज्ञ आणि ह्या घ्राणामधून काय होतं? आमच्या घ्राणामधून यज्ञ होतो का सांगा? होतो. हा जो अजपाजप चालला आहे ना, हा श्वास जो चालला आहे हा यज्ञच आहे. हकारेण बहिर्याती सकारेण विषेत पुन्हा हंसेती परमो मंत्र जीव जपती सर्वदा. हा जीव हंसा सोहम हंसा हा जप सतत चालला आहे त्याचा. आणि भगवान काय म्हणले की यज्ञानाम जपयज्ञोस्मी. सगळ्या यज्ञांमध्ये काही श्रेष्ठ असेल तर हा जो अनहतचा जो जप चालला आहे तो श्रेष्ठ आहे. मग त्या यज्ञाचं रक्षण जसं रामाने विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलं त्याप्रमाणे आमच्यासुद्धा या अजपा जपाचं यज्ञाचं रक्षण त्यांनी करावं. म्हणजे काय तात्पर्य झालायचं की सकाळी उठून तुम्ही अंथरुणावर बसा आणि आपला स्वर पहा की डावा चालला आहे की उजवा चालला आहे आणि त्याप्रमाणे व पुढे कार्य करा. असं स्वरविज्ञान आहे पुढे. तर ह्या स्वरविज्ञानाचं ज्ञान आपल्याला पूर्वी होतं, आता सगळं हळूहळू लुप्त झालेलं आहे. पण ज्यांना माहीत आहे त्यांना हे माहिती आहे की स्वराचं ज्ञान असं आहे की पूर्ण पंचांग त्याच्यामध्ये आहे. कोणची तिथी आज आहे हे सुद्धा त्या स्वरज्ञानाने कळतं. कोणचा महिना चालला आहे हे त्या स्वरज्ञानाने कळतं. आणखीन कार्य सिद्ध कसं होईल ते त्या स्वरज्ञानाने होतं. तेव्हा असं ते स्वरज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं आणि त्या यज्ञाचं रक्षण कुणी करावं? घ्राणम पातू मखत राहता. ज्यांनी मखाचं रक्षण केलं त्यांनी आमच्या ह्या अजबाजब रूपी यज्ञाचं रक्षण करून आमचं नाक सांभाळावं. आता इथे नाक म्हणजे आपण काय समजतो? प्रतिष्ठा. तर विश्वामित्राची प्रतिष्ठा कोणी वाचवली? रामानी. मख रक्षण झालं म्हणजे मख पूर्ण झाला म्हणजे ख्याती झाली सगळीकडे. रावणालाही कळलं की विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण झाला. कोणी केला? राम लक्ष्मणांनी केला. कारण तिथे त्याचे अनुचर मारले गेले. मग ही खबर काय रावणाला कळली नसेल? कळली होती, कारण ते अनुचर होतेच तिथे सगळे. परंतु ती प्रतिष्ठा वाचवली ज्या रामाने, त्यांनी आमचं मख म्हणजे यज्ञाचं रक्षण करावं असा त्या मखत्राता शब्दाचा अर्थ झाला. त्याच्यानंतर पुढे काय येतं? मुखम सौमित्री वत्सला. हे मुख आमचं जे आहे त्याच्यावरती मनातले भाव बदलले की सगळे ते चेहऱ्यावर दिसतात. क्रोध आला तर क्रोधाविष्ट चेहरा दिसतो, डोळ्यामध्ये दिसतो, चेहऱ्यावरती तणाव येतो. आणि प्रसन्न मन असलं तर पाहताबरोबर समोरच्याला वाटतं की वा क्या बात, प्रसन्न मुद्रा दिसतीये. म्हणजे शरीराचा मुखाचा जो भाग आहे तो त्या रामाने रक्षण कोणच्या सौमित्री वत्सला. आता इथे सौमित्री वत्सल कसं म्हटलंय की गुरुकडून ज्ञान घेतल्यावरती, इथे ज्यावेळेस रामाने शिष्यत्व धारण केलं होतं,
कारण गुरुकडून ज्ञान घेतलं आणि त्या ज्ञानाचा प्रयोग लक्ष्मणावर केला. पुढे लक्ष्मण शिष्य झाला त्यांचा. कशामुळे? मुखम सौमित्री वत्सला. म्हणजे जी विद्या संपादन केली होती ती विद्या लक्ष्मणाला सांगितली पुढे. पुढे लक्ष्मण गीता म्हणून एक प्रसंग आहे पुढे अरण्यकांडामध्ये. पण इथे ज्यावेळेस वनवासाचा प्रसंग आला होता त्यावेळेस गुरुहून लक्ष्मणाला शिष्यत्वासारखा बोध केला. म्हणून मुखम सौमित्री वत्सला. आणि त्या सौमित्र म्हणजे इतका हळवा होता की रामाशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नव्हतं. म्हणून रामाला काही त्रास झाला किंवा काही अडचण आली तर त्याला लगेच चिंता व्हायची. परंतु त्याला संभाळण्याचं काम ज्या सौमित्री वत्सलाने केलं त्यांनी आमच्या मुखाचं रक्षण करावं. तेव्हा अशी सौमित्री वत्सल्या नावाची योजना केलेली आहे. त्यानंतर पुढे काय येतं आहे? जिव्हां विद्या निधी पातू. सगळ्यांना आपल्याला पाठच असेल पण म्हटलं तरी चालेल. जिव्हां विद्या निधी पातू. तर जिव्हेमधून काय आहे? कारण विद्या ग्रहण करण्याचं साधन काही असेल तर आपली जिव्हा, कान, नेत्र हे सगळे ज्ञानेंद्रिय आहे. सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधानम. सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम हम सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधानम. म्हणून नयनाने आम्ही असं पाहावं की समोरच्याला आमच्या पाहण्याने कोणताही त्रास न व्हावा. कानाने आम्ही असं ऐकावं की ज्यांनी आमचं मन प्रफुल्लित होईल आणि ते ऐकल्यानंतर ती विद्या ग्रहण केल्यानंतर त्या विद्येचा उपयोग समाजाकरता, राष्ट्राकरता आणि आपल्या परिवाराकरता असा करता यावा की ज्यांनी सगळ्यांचं मन प्रसन्न व्हावं. म्हणून ती जिव्हां विद्या निधी पातू. तर तिथे विद्यानिधी आता रामाला तसंच सगळं येत होतं पण गुरूंजवळ शिक्षा प्राप्त केल्याने ते विद्यानिधी झाले. सगळ्या म्हणजे अध्यात्मविद्या आणि शस्त्रास्त्रविद्या ह्या विद्या ग्रहण कुणी केल्या? रामाने. म्हणून विद्यानिधी त्यांना नाव दिलं. आणि आमच्या जिभेला काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे, कोणचा प्रसंग आहे हे ओळखून बोलायचं आहे. तेव्हा ही जी क्रिया आहे ती त्या रामाने, विद्यानिधी रामाने आमची ती रक्षण करावी. कारण जीभ तर आतमध्ये डायरेक्ट काही तर लागणार नाही तिच्यावरती, परंतु तिचं रक्षण विवेकाने झालं पाहिजे. म्हणून त्या विद्यानिधी रामाने जिव्हेचं रक्षण करावं. जिव्हा विद्यानिधी पातू कंठम भरतवंदिता. आता खालती उतरलो आपण, शिर पूर्ण झालं. आता काय आलं? कंठ आला. मग कंठामध्ये काय? भरताचं प्रेम. बंधू असावा तर भरतासारखा, लक्ष्मणासारखा, शत्रुघ्नासारखा. या चारही भावांनी इतक्या प्रेमाने आणखीन सगळं राज्याचा कार्यभार सांभाळलेला आहे की कुठेही राम म्हटले म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चौघं आलेच पाहिजे. राम लक्ष्मण तर येतातच, पण परोक्ष रूपामध्ये राम, भरत आणि शत्रुघ्न हेही होतेच. कारण राम ज्यांच्या भरोशावर वनात गेले ते हे दोघं. मग अशा भरताला सांभाळणारे कोण? तर राजा राम. म्हणजे एका ठिकाणी तर भरताकरता हेच उद्गार काढले रामाने की भरताने जर मला काही सांगितलंय करायला तर ते मी कधीच टाळू शकत नाही. आणि भरताकरता मी राज्यही सोडायला तयार आहे. म्हणून तर मनात गेले. म्हणजे कैकेयीने भरताकरता राज्य मागितलं, तो नसताना, जर तो असता तर हे अनर्थ झालाच नसता. परंतु कैकेयीने त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्याकरता राज्य मागितलं आणि आल्यावरती जे प्रेम भरताने दाखवलंय अप्रतिम आहे. त्या रामाच्या प्रेमाकरता त्यांनी आईलाही त्यागून दिलं. आईशी संभाषण झाल्यावर ज्यावेळेस आई म्हणली की अरे बेटा, हे राज्य तर मी तुझ्याकरताच मागितलंय. पण भरत काय म्हणले की रामाशिवाय हे राज्य म्हणजे कसं आहे माहिती तुला? शरीर बिना प्राणाच्या जसं असतं तसं हे राज्य. याला मी घेऊन काय करेन? तेव्हा भरताकरता जे प्रेम, आणि तो आता पहा तुम्ही प्रत्यक्षच पाहिलं की प्रेम आलं मनामध्ये, हृदयामध्ये, की कंठ पहिले दाटतो की नाही दाटतो? हृदय भरून येतं आणि कंठातून शब्द निघत नाही. तेव्हा म्हणून भरतवंदिता, ज्या भरताने रामाचं वनात जाऊन वंदन करून आणि त्यांना परत आणण्याकरता प्रयत्न केला, हे केवढं मोठं
उदाहरण आहे भातृप्रेमाचं. आणखीन कळस केला आहे का, म्हणून तुलसीदासजींचा खूप सुंदर त्यांची छंद केला आहे की जर भरताचा जन्म नसता झाला तर आम्हाला रामप्रेम कोणी सांगितलं. म्हणून भरतानी जो आदर्श भ्रातृप्रेमाचा ठेवला आहे तो आपल्याला ह्या नावामध्ये पाहायला मिळतो की अशा भरतानी त्या रामाला आणि आपल्या गळ्याशी लावलेलं आहे. तेव्हा असे भरत की ज्याच्याकरता युद्ध झाल्यानंतर, रावण मेल्यानंतर आणि एक दिवसही जाया न करता रामाने सांगितलं की मारुते, तो भरत नंदीग्रामामध्ये बसलेला आहे. 14 वर्ष पूर्ण झाल्यावरती जर एकही दिवस पुढे झाला तर त्यांनी सांगून ठेवलं की मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, तुम्हाला भरत दिसणार नाही, अशी प्रतिज्ञा करणार भाऊ. तेव्हा त्या कुठे तर पायी चालत गेले होते राम अयोध्येपासून लंकेपर्यंत, किती 1000 किलोमीटर. कुठेही रथात बसले नाही, कुठेही कोणत्या वाहनाचा प्रयोग केला नाही, कुठेही पशुवरती बसले नाही. घोड्यावर बसू शकत होते, बैलावर बसू शकत होते आणि किती वाहनं पण कुठेही सगळ्या दूर पायी गेले. आणि येताना मात्र पुष्प विमान घेऊन, का भरताला भेटायचं होतं, कारण नाही तर भरत चालला गेला असता. तेव्हा म्हणून भरतवंदिता हा कंठ आमचा जो आहे त्या कंठाचं रक्षण भरताग्र जे राम आहे त्यांनी करावं. कंठम भरतवंदिता स्कंधव दिव्या युध पाहतो. मग हे खांद्याचं रक्षण कोणी करावं? ज्याच्या खांद्यावरती सगळे आयुध आहे, शस्त्रास्त्र आहे. ऋषींनी ज्यावेळेस विश्वामित्र ऋषींनी ज्यावेळेस राम लक्ष्मणाला विद्या दिल्या तर ते शस्त्र कसे होते? मूर्त रूपात तर फक्त धनुष्यन बाणच होतं मूर्त रूपात, पण सगळे अस्त्र जे ते मंत्ररूपामध्ये होते की त्यांचं ध्यान आणि स्मरण केलं की ते त्या आयुधावरती प्रगट व्हायचे. आणि ती विद्या कशी की तिला आवाहन करणं, तिला संप्रेषण करणं आणि तिचा अवरोध करणं, या सगळ्या त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्हाला परिहार नसला, तुम्ही पत्तर तर फेकून दिला, तर त्याला बोलवाल कसा? दुसऱ्या जाऊन लागेल, जिथे ज्याच्यावर टाकलाय तिला न लागता आणखीन तिसऱ्याला लागेल. पण असं नाही, जर तुम्हाला शस्त्र चालवायची जर परमिशन मिळाली आहे तर ती तुम्हाला आवरताही आली पाहिजे. तेव्हा ही विद्या त्या धनुर्धारी रामाला मिळालेली आहे गुरुची सेवा करून. तर अशा रामाने ज्यांनी नाना प्रकारचे शस्त्रास्त्र आपल्या खांद्यावर ठेवले, त्या रामाने आमच्या खांद्याचं रक्षण करावं. स्कंधऊ दिव्यायुध पातू भुजऊ भग्नेश कारमुका. हातामध्ये कसं बल यावं की ते शिवधनुष्य उचलू शकेल असं. आता मोदींनी शिवधनुष्यच उचललं मी समजतो, कारण धारा 370, राम मंदिर, आणखीनही पुष्कळ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. असे कार्य आहे की जे काँग्रेसच्या राज्यात 70 वर्षापासून रखडत होते आणि ते कधी होतील की नाही याचाही कुणाला भरोसा नव्हता. तर ते हे असे मोठे कार्य म्हणजे शिवधनुष्य आहे. आता त्या शिवधनुष्याला ज्या सीतामाईंनी लीलया एका हाताने उचललं, ज्यावेळेस परशुराम राजा जनकाकडे भेटायला गेले तेव्हा तिथे त्यांनी एका कोपऱ्यात उभं करून दिलं आणि राजाशी बोलत बसले. आणि इकडे ही बालवयामध्ये, ती मोठी नव्हती, बालवयामध्ये सगळ्या आपल्या मैत्रिणींबरोबर सख्यांबरोबर खेळत खेळत आली. सगळ्यांजवळ काठ्या होत्या, हिला काही नाही. म्हणजे आता मी काय घेऊ? तर त्यांनी लगेच पाहिलं तर कोपऱ्यामध्ये धनुष्य उभं होतं. ते धनुष्य त्यांनी घेतलं आणि घोडा करून फिरून राहिली. आता हे ज्यावेळेस परशुराम बाहेर आले त्यांनी पाहिलं की अरे माझं इथलं धनुष्य कुठे गेलं. तो पाहिलं समोर. ते म्हणले महाराज ती आमची मुलगी. म्हणे ही तुमची मुलगी आहे? म्हणे ही सीतामाई, हिचं नाव सीता. अरे पहा, पण ती माझं शिवाचं धनुष्य असलेलं ते ती घेऊन खेळती म्हणजे आश्चर्य आहे. ही साधारण मुलगी नाही आहे, ही साक्षात जगन्माता आहे. तेव्हा आता मी हे धनुष घेऊन नाही जाणार, हे धनुष तुम्ही इथेच ठेवा आणि जो कोणी ह्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवेल अशाच पुरुषाला हिच्याशी विवाह करा, अशी प्रतिज्ञा सांगितली परशुरामाने.
तेव्हा सांगायचं तात्पर्य ह की ह्या स्कंधांमध्ये बाहूंमध्ये ते भुजबल पाहिजे की जे शिवधनुष्य तोलू शकेल. एकदा रावणही आला होता ते शिवधनुष्य उचलायला. ज्यावेळेस त्याला प्रण कळला की सीतेचा विवाह त्याच्याशीच होईल जो हे शिवधनुष्य उचलेल आणि त्याच्यावर प्रत्यंचा चढवेल, तेव्हा त्यांनी प्रयत्न करून पाहिला. आपले 20चे 20 हात लावले आणि हुम लगे 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 करून त्याला उभं केलं बड्या मुश्किलनी. पण आता त्याच्यावर प्रत्यंचा चढवायची. आता त्यांनी पाहिलं की सगळे पाहतात ते, पण कोणी मला शाबासकी नाही देते. म्हणून हळूच त्यांनी एक हात काढून आपल्या हाताने आपली शाबासकी द्यायला जो हात काढला तो तोल गेला आणि ते धनुष्य त्याच्या छातीवर पडलं. अरे जनका, मेलो मेलो, वाचवा मला, अशी आरोळी ठोकली. त्यावेळेस बड्या प्रयत्नांनी फार प्रयत्न करून ते हळूहळू ते काढलं गेलं आणि इथे रामाने लीलेया त्याचा भंग केला. त्याला उचललं आणि प्रत्यंचा चढवली. आणि पुढे येतो प्रसंग तो स्कंधौ दिव्याय वध पातू भुजौ भग्नेश कार्मुका आणि करौ सीता पती पातू. ज्या आता जे हात कठोर धनुष्य उचलतात तेच हात त्या सीतामाईचा कोमल हात आपल्या हातात घेतात. करौ सीता पती पातू. मग असा तो सीतेचा हात कोमलपणाने आपल्या हातात घेणारा राम माझ्या हाताचं रक्षण करो. कारण हे प्रसंग पडल्यावरती हे हात कठोरही होऊ शकतात आणि प्रसंग पडल्यावरती हे हात वज्रासारखंही काम करू शकतात. अशी या हातांची स्थिती आहे. म्हणून अशा पराक्रमाने ज्यांनी केलं आहे त्याला सीतापती नाव मिळालं. जर रामाने धनुष नसतं तोडलं तर सीतेचा विवाह नसता झाला. म्हणून ती सीतासुद्धा त्या शिवधनुष्याला प्रार्थना करते की बाबा रे, हे किती कोमल गात्राचे हे दोघे युवक आलेले आणि त्यात राम तर नीलांबुज श्यामल कोमलांगम असे असलेले, ज्यांचं अगदी लोण्यासारखं मऊ शरीर आहे, असं तिच्या नेत्रांनी रामाला पाहिलं होतं. म्हणून ती सारखी त्या शिवधनुष्याची प्रार्थना करते की हे धनुष्य तू आपलं वजन कमी कर की ज्यांनी माझा राम हे उचलू शकेल. तेव्हा करौ सीता पती पातू हृदयन जाम दग्नजित. आता पहा मजा की इथे शिवधनुष्य उचलायला सांगितलं, प्रत्यंचा चढवायला सांगितली स्वतः परशुरामानेच, आणि ते रामाने उचलल्यावरती तुटल्यावरती आले आणि रागवायला सुरुवात केली. म्हणजे साक्षात मूर्तिमंत क्रोध उपस्थित झाला त्या धनुर्भंगाच्या यज्ञामध्ये. आणि ते तुटलेलं आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे की लक्ष्मणाने त्यांना भडकवलं आणि रामाने त्याच्यावरती थंडा पोता फिरवला. त्यांनी असे वचन उद्गारायचे की ह्यांचा क्रोध आतून भडकतोय. त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करता, असे धनुष्य आम्ही लहानपणी पुष्कळ तोडले. हे म्हणे तुला काय माहिती, तू का समजतो हे साधारण धनुष्य आहे, अरे हे शिवधनुष्य आहे. म्हणे तोडले, म्हणे असं असेल तर परत कोणातरी गुणी बोलवा जोडवून घ्या. असं म्हणजे लक्ष्मणाने असं माहोल बनवलं की परशुरामाचा क्रोध शिगेला पोचला. शेवटी त्यांना म्हणावं लागलं की विषरस भरा कनक घट जैसे. अरे हा तुझा भाऊ आहे, तू कुठे, हा पहा की वरतून दिसायला सगळा सुंदर दिसतोय पण ह्याच्या आतमधून जे उद्गार निघतात ते माझा क्रोध करतात, संताप करतोय मला. म्हणून विषरस भरा कनक घट जैसे. काय उपमा दिली पहा की वरतून सुंदर सुवर्णाचा घट आहे पण आतमध्ये सगळं भरलं काय, तर विष भरलंय. तेव्हा अशा त्या सीतापती रामाने आमच्या हृदयाचं रक्षण करावं, ज्यांनी परशुरामासारख्याचा क्रोध शांत केला. आणि शेवटी काय दाखवलं त्यांना की त्यांच्याजवळ जे विष्णू धनुष्य होतं ते म्हणले तू जर खरंच राम आहे तर हे धनुष्य घे. आणि नुसतं असं समोर रामाच्या कर्ताबरोबर ते आपोआप रामाजवळ चाललं गेलं. ते पाहून त्यांना स्मृती आली आणि त्यांनी हात जोडले रामाला की आता माझा अवतार संपला, माझ्या हातून जो अपराध झाला त्याच्याकरता तुम्ही माझे तपश्चर्येचे जेवढे डोंगर आहे सगळे भस्म करून टाका. कारण रामाने सांगितलं की आता काय करायचं सांगा, तुम्ही म्हणला होता या धनुष्यावरती बाण चढवून दाखवशील तर राम आहेस तू. तर तो धारण केल्यावरती परशुरामाने सांगितल्याप्रमाणे त्यांचे सगळे तपश्चर्येचे पाप सगळे डोंगर संपवून टाकले रामाने.
तेव्हा असे सीतापती रामाने काय करावं, माझ्या हातांचं रक्षण करावं. करव सीतापती पाहतो हृदय जाम दग्नजित. हां, माझ्या हृदयाचं रक्षण त्यांनी, कारण हृदयामध्ये काय होतं, क्रोध आला की क्रोध नित्य कप छाती म्हणजे रक्त जळवतं. क्रोध वाढला की रक्त जळतं आणि शरीर उद्विग्न होऊन जातं, मन उद्विग्न होऊन जातं. म्हणून तिथे हा विवेक कायम राहायला पाहिजे की क्रोध करता कामा नये आणि त्याचं निराकरण शांतीने केलं पाहिजे. रामाने परशुरामांना अनेक असे उपमानं सांगितले की जे ऐकून ऐकून परशुरामही आत्मधून प्रसन्न होऊन गेले. त्यांचा क्रोध हळूहळू चालला गेला आणि मग ते त्याला निघून गेले. म्हणून हृदयम जामदग्नजित मध्यम पा तू खरं ध्वंसी. थोडा वेळ झाला तर चालेल ना, कारण विजय खूप लंबा. किती वाजले? 1 मिनिट आहे अजून, आहे 10 मिनिटात पुढे. मग मी हा विषय असा आहे की खरंच ह्याच्यावरचं प्रवचन केलं तर निदान एक ह्याच्याकरता 1 तास तरी पाहिजे. म्हणजे 21 अवयव आहे शरीराचे, तर ते 21 तास तर पाहिजे कमीत कमी. त्यांना 21 मिनिटात आणायचं म्हणजे फार कठीण काम आहे. कारण हा प्रसंग असा आहे की खरोखर खरंध्वंसी, खरं राक्षसाचं नाव, खरदूषण तिसरा अरुबाली, बधे सकल अतुलित बलशाली. राम असे होते की खरदूषण त्रिशिरा हे सगळे त्या वनामध्ये भेटले मध्य भागामध्ये. आणि आमचा मध्य भाग म्हणजे हे पोट. आता या पोटात खरदूषण म्हणजे कोण आहे? कपट आहे, वैमनस्य आहे, बनावटीपणा आहे. आपण म्हणतो ना इनके पेट में तो गड़बड़ है, मतलब पेट में बात कुछ और है, मुख से निघती काही आहे. मनामध्ये काही आहे आणि निघतं काही आहे. तेव्हा असं न व्हावं. असं कशामुळे होईल? ते खरदध्वंसी रामामुळे. ज्यांनी खरदूषणाचा वध केला त्या रामाला प्रार्थना आहे की त्यांनी माझ्या मध्य भागाचं रक्षण करावं. त्याच्या मध्य भागामध्ये आमच्या हृदयापासून घेऊन आणखी नाभीपर्यंतचा भाग येतो. ह्याच्यात जेवढे अवयव आहे हे सगळ्यात मुख्य स्थान आहे. जर शरीर निरोग ठेवायचं असेल तर उदर स्वच्छ असलं पाहिजे. उदरामध्ये कोणताही विकार नसला पाहिजे. कोणताही विकार जो तयार होतो शरीरामध्ये तो ह्या पोटामध्ये. आणि पोटामध्ये काय गेलं पाहिजे काय नाही गेलं पाहिजे ह्याचा विवेक जो रक्षण करेल त्या रामांनी, खरदध्वंसी रामाने आमच्या उदराचं रक्षण करावं. आमनं पुढे येतो नाभीम जांब वदाश्रया. आता हे नाभीस्थान म्हणजे आमची केंद्र आहे. नाभी कशाला म्हणतात? केंद्राला म्हणतात. संस्कृतमध्ये नाभी म्हणजे केंद्र. आणि खालचा भाग आणि वरचा भाग ह्याच्यामध्ये नाभी लागलेली आहे. आणि ज्यावेळेस शिशु गर्भामध्ये असतो त्यावेळेस त्या शिशूचं रक्षण, संरक्षण आणि संवर्धन हे या नाभीमुळेच होतं. कारण आई जे खाती ते खाल्ल्यानंतर रसरक्त रूपामध्ये त्या नाभीमुळेच त्या बाळकाचं पोषण तिथे होत असतं. म्हणून हा केंद्रबिंदू आहे. मग इथे जांबवानाला का घेतलं? हे जांबवान कोण आहे? जांबवान कोणी विचार केला का कधी? तुम्ही सगळे रामरक्षा म्हणता, पण कधी हा मनात विचार नसेल आला की हे जांबवान नाभीचं रक्षण करतील म्हणजे काय करतील? कधी केला विचार? नाही केला. सगळे विद्वान आहे एकापेक्षा एक शिकलेले. पण मला नाही वाटत, म्हणजे मी मोठा बोल नाही बोलत आहे, आपण कोणीच नाही करत. म्हणजे कारण आपल्याकडे जे स्तोत्रशास्त्र मंत्र दिले नाही ना हे फार सारगर्भित आहे सगळे. प्रत्येक शब्द, कारण अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूल मनौषधम, पण अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा. म्हणून हे जेवढे आमचे बाराखडीचे जे अक्षर आहे ना हे सगळे मंत्र आहे. तर त्या मंत्राची योजना करणारा काही विरलेच होते ते मनीषी की ज्यांनी आमच्या संरक्षणाकरता ह्या सगळ्या स्तोत्रांचं म्हणजे प्रगटीकरण करून ठेवलं आहे. आणि ते सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, त्यांनी उगीच नाही लिहिलेलं आहे. तेव्हा जांबवदाश्रया म्हणायचं तात्पर्य काय झालं की जांबवान म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचे चिरंजीव. आणि ते रामाला कुठे भेटले? दंडकारण्यामध्ये. ज्यावेळी सुग्रीवाची भेट झाली तेव्हा जांबवान भेटले.
तिथे पुष्कळ जणांच्या भेटी झाल्या नव्या. सुग्रीव भेटले, मारुतीराय भेटले, जांबवान भेटले, वाली भेटला, असे अनेक. परंतु हा मध्य क्षेत्रामध्ये आल्यावरती या जांबवानाचा काय इथे केलं आहे, कारण हा जांबवान जो आहे तो राम अवतार संपन्न गेल्यावरती सुद्धा होता. म्हणजे ते जांबवान ज्यांना रक्षराज म्हटलंय, रीच होते ते. आणि पुढे त्यांची रामाचा अतुलित पराक्रम पाहून त्यांच्या मनामध्ये ही इच्छा झाली की मला रामाशी युद्ध करता यावं. आणि ती इच्छा रामाने कधी पूर्ण केली? कृष्णावतारामध्ये. म्हणजे ते कृष्णावतारापर्यंत होते. आणि कृष्णावतारामध्ये रामाने म्हणजे कृष्णावतार घेतल्यानंतर आपली मुलगी जांबवती त्यांना बायको म्हणून दिली. त्यांच्याशी युद्ध केलं. 28 दिवस युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये ते परास्त नाही करू शकले कृष्णाला. आणि तेव्हा ओळखलं की हे तर रामच आहे साक्षात. तिथे रामाने आपली अनुभूती त्यांना दिली. तर कारण सांगण्याचं असं की ते असे जांबवान असलेले त्यांनी ते केंद्रामध्ये आहे. तर ज्यावेळेस मारुतीराय सीता अन्वेषणाकरता लंकेत जात होते, तर ते किनाऱ्यावरती, समुद्राच्या किनाऱ्यावरती सगळे येऊन बसले. सगळे हतप्रभ होऊन गेले की आता काय करायचं, आता कुठे जायचं, आपल्याला कोण मार्गदर्शन करेल आणि कसं आपल्याला त्या. म्हणजे लोक म्हणतात ते शबरी म्हणली की तो लंकेत रावण घेऊन गेला, पण आता लंका कुठे आहे? आता ह्या किनाऱ्यापासून ती लंका थोडी दिसती. पण तो तिथे त्यांना संपाती भेटला, जटायूचा भाऊ. त्यांनी सांगितलं ती मला दिसतीये, इथून बसलोय मी. आणि त्या अशोकवनामध्ये सीता तिथे बसली आहे. तेव्हा तुम्ही असे निराश होऊ नका आणि तो समुद्र पार करून जाऊन पाहून या स्वतः. आता बोला, हे सगळे वानरन रीच आणि त्याच्यात मारुतीराय बरोबर. परंतु त्या मारुतीरायाची जी स्मृती सुप्त होती शापामुळे, त्या स्मृतीला जागृत करणारे म्हणजे जांबवान. आपण सुंदरकांड वाचतो तेव्हा किष्किंधा कांडाच्या शेवटल्या दुव्यापासून म्हणतो ना, काय म्हणतो म्हणा, आठवत नाहीये? हा, जामवंत के वचन सुनाएस सुनी हनुमंत हृदय अति भाय. आणि मग ते श्रवण काय म्हणले मारुतीरायाला ते, की अरे मारुतीराया, तुझा जन्म कशा करता झाला, सगळे लक्षणं म्हटल्यावरती शेवटी म्हणले राम काज लगी तवा अवतारा सुनतही भयऊ पर्वताकारा. तेव्हा अशी गुरुशक्ती जी होती, त्या गुरुशक्तीला जागृत करणारे जे जांबवान आणि त्यांचे आश्रयस्थान असलेले राम, त्यांनी माझ्या नाभीचं रक्षण करावं. म्हणजे तिथे जाऊन सीतेचं. आता हे आपण अध्यात्मात आतमध्ये योगात शिरलो म्हणजे काय होतं की जेव्हा मूलाधारापासून वरती येतो तेव्हा मणिपूर चक्रावरती ज्यावेळेस ध्यान केलं जातं, कारण आपल्याला सीतेचं अन्वेषण करायचं. सीता कुठे आहे? ती सहस्रारामध्ये. मग इथून उड्डाण करून तिथे जायचं आहे. तर ते स्थान कोणतं आहे? मणिपूर चक्र. म्हणून तिथून जेव्हा ती कुंडलिनी पुढे जाती तेव्हा सीतेचं अन्वेषण होतं. म्हणून जांबवदाश्रया इथे हे मणिपूर चक्र फार महत्त्वपूर्ण आहे. कारण इथून तुम्हाला माहिती आहे सगळ्या 72,000 नाड्या शरीरामध्ये गेलेल्या आहेत. आणि प्रमुख रूपाने आपल्याला फक्त 3 नाड्या दिसतात. कोणकोणच्या? इडा आणि पिंगला. ह्या 2 नाड्या आहेत. एक पिंगला, एक इडा. एक चंद्रनाडी, एक सूर्यनाडी. आणि त्या दोन्हीच्या नाड्यांच्या मध्ये सुषुम्ना आहे. मग ती सुषुम्ना जी आहे ती आपल्याला वरपर्यंत घेऊन जाते. तर हा जो संगम इथे होतो, या संगमात स्नान करण्याकरता सांगितलं आहे कुंभामध्ये. पण आपण कुठे जातो? प्रयागराजला. आणि तिथे सरस्वती काही सापडत नाही, कारण ती तिथे इतकी गुप्त आहे की फार क्वचित कुणाला तरी दर्शन होतं तिचं. तसंच ह्या शरीरामध्ये इथे सारखं चंद्रन सूर्य चालू असतं. थोड्या वेळा त्याचा टाईम ठरलेला आहे आणि ते आपोआप बदलती. पण ते ज्यावेळेस बदलती त्यावेळेस ती सुषुम्ना चालते. आणि त्या सुषुम्नेचा फार थोडासा वेळ आहे. आणि जेव्हा ज्याला सीता अन्वेषण करायचं आहे त्याला त्या नाडीमध्ये प्रवेश करणं आवश्यक आहे. म्हणून योगीजन ज्यावेळेस प्राणायाम करून बसतात, अनुलोम विलोम आणखी सगळे प्राणायामाचे जेवढे प्रकार ते करून आणि बंध लावतात, खालतून बंध लावतात, उड्डीयान बंध,
नाभीचा बंध, मूलबंध, उड्डीयान बंध, आणखीन हां, हे बंध लागल्यावरती ती जागृत होती. तर इथे जे संबोधन केलेलं आहे जांबवदाश्रया, ते त्याच्याकरता केलं आहे की ते जांबवान रामाच्या पहिले झालेले, रामाच्या वेळेस होते आणि रामाच्या नंतरही राहिले, आणि ते सीता अन्वेषण करण्याकरता मारुतीला, मारुती म्हणजे मन, आपण काय म्हणतो मनोजवम, मारुतितुल्य वेगम, मनोजवम आणि मारुतितुल्य वेगम. मारुती म्हणजे वारं, वाऱ्याप्रमाणे यांचा वेग आहे, पण आपल्या मनाचा वेग वाऱ्यापेक्षाही जास्ती आहे. म्हणून ही उपाधी, आणि त्या मनोजवाला म्हणजे मारुतीला ज्यांनी जागृत केलं ते जांबवान. मग अशा जांबवानांनी माझ्या नाभीचं रक्षण करावं. जांबवदाश्रया सुग्रीवेश कटी पातू. आता कंबर आली. ही कंबर म्हणजे काय आहे? सुग्रीव आपण पाहिलं, त्याचं नाव सुग्रीव, पण तो कामी होता अत्यंत, म्हणजे बंदर असतो. वानर असल्यामुळे ज्यावेळेस त्याला वाली त्याच्या हातून मेला, रामाने त्याचा राज्याभिषेक केला आणि रामाला जे वचन दिलं होतं ते विसरून तो कशात लागला? राज्याच्या भोगामध्ये, उपभोगात लागला, आणि रामाला दिलेलं म्हणजे सीता अन्वेषणाचं वचन विसरला. मग त्यावेळेस लक्ष्मणाला पाठवून रामाने त्याला सांगितलं की ज्या बाणाने मी वालीला यमसदनाला पाठवलंय तोच बाण अजून माझ्याजवळ आहे, आणि अशी जागृती दिली त्याला. म्हणून ते म्हणतात की आणि अशा सुग्रीवाचे जे ईश, सुग्रीवेश कटी पातू, त्या रामाने माझ्या कटीचं म्हणजे कमरेचं रक्षण करावं. कारण ही कंबर म्हणजे काय? उपभोग ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ह्या अवयवाचा जास्ती आवश्यकता असते. म्हणून ह्या सुग्रीवाला जर हे ठीक राहिलं तर सुग्रीव म्हणजे गळा ठीक राहतो. कारण कंबर ठीक असली तर सरळ बसू शकता तुम्ही. जर ध्यानात बसायचं असेल, तुम्ही म्हटलं बसा सरळ, कंबर दुखत असली तर कोणी बसू शकतं का? नाही बसणार. परंतु ध्यानाकरता तुम्हाला कंबरही सरळ पाहिजे, मानही सरळ पाहिजे, म्हणून तेव्हा ती सुग्रीव होईल. म्हणून असा त्याचा संबंध असल्याने सुग्रीवेश कटी पातू सक्तिनी हनुमत प्रभू. मी जे पहिले सांगितलं, सक्तिनी म्हणजे या जननेंद्रियाच्या इथे असलेले जे हे आहे. आता मारुतीरायाचं इथे स्थान का केलं? कारण ते वज्रांगण कासोटी अखंड मूळबंध लंगोटी असे असलेले मारुतीराय. मग त्या मारुतीनी आमच्या सक्तिनी म्हणजे ह्या जननेंद्रियांचं म्हणजे ते इथला सगळा जो भाग आहे त्याचं रक्षण कोणी करावं? की त्या मारुतीचे जे ईश राम त्यांनी हे रक्षण करावं. त्यानंतर खालती आलो आपण, म्हणजे सक्तिनी हनुमत प्रभू उरू रघुत्तम पातू. उरू कशाला म्हटलंय? या जांघांना. या जांघा आपण जांघा म्हणतो, पण तो संस्कृतमध्ये जांघ पोडरीलाही म्हणतात, म्हणून पुढे खालती शब्द आला आहे तिकडे त्याला. उरू रघुत्तम पातू. मग इथे पुन्हा रघुचा हा आला, कारण इथे सामर्थ्याची आवश्यकता आहे. जेवढे सूर्यवंशी राजे झाले तेवढे इतके प्रबल होते की देवसुद्धा त्यांना आपल्या सहायतेकरता बोलवायचे युद्धामध्ये. म्हणून अशा रामानी, रघुत्तम रामानी माझ्या उरूचं म्हणजे या गुडघ्याच्या वरच्या भागाचं रक्षण करावं. जानूनी सेतुकृत पातू. बस आलंच आहे थोड्या 5 मिनिटात आणखीन. जानूनी सेतुकृत पातू. आता हा सेतू, हे गुडघे म्हणजे काय? आपला सेतू आहे. खालचे पाय आणि वरचे पाय चढायला, उतरायला, बसायला, उठायला, दौडायला, चालायला. हा जर जोड मजबूत असेल तरच जीवन पुढे चालू शकतं. आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे की वर्ष 60 झाले की हे जबाब देऊ लागतात. कारण वरती वजन इतकं चढून जातं की त्याच्यावर की तो भार घेणं फार कठीण होतं. आणि संयम नसल्याने, म्हणजे मारुतीराया जर पसंत नसले तर हा विकार लवकर होतो. आणि जर गुडघे मजबूत जर ठेवायचे असतील तर उपाय एकच आहे की बसून लघवी करा. लघवी उभे राहून केली, पाणी उभे राहून प्यायला, तर गुडघ्याचा त्रास लवकर होतो. तेव्हा ज्यांना आपले गुडघे ठीक करायचे असतील त्यांनी बसून लघवी करावी, बसून पाणी प्यावं.
म्हणजे तुमचा गुडघ्याचा त्रास होणार नाही. म्हणून जानुनी सेतुकृत पातू, ज्या रामाने भारतापासून लंकेपर्यंत सेतू केला. आता रामाचं सैन्य म्हणजे किती होतं? 18 अक्षौहिणी, नाही किती, 18 पद्म. अक्षौहिणी तर पुष्कळ कमी राहिल्या. त्यावेळेस 18 पद्म वानर होते. आता ते सगळे कसे जातील? सगळे मारुतीराय नव्हते. कारण अंगद म्हणलाच होता की अंगद काही जाऊमय पारा पुनी परत रेव पुनी संशय कछु परतीवार. म्हणजे अंगद जाऊ तर शकत होता पण येऊ नव्हता शकत. असे सगळ्यांनी आपलं आपलं वर्णन सांगितल्यानंतर मारुतीराय गेले, परंतु सगळे तर जाऊ नव्हते शकत. म्हणून त्या लंकेवरती आक्रमण करण्याकरता जो ज्यांनी सेतू बनवला असा जो राम, त्यांनी माझ्या या शरीराच्या मुख्य जोडाचं म्हणजे काय संधीचं, हिला संधी म्हणू आपण, त्या संधीचं रक्षण करावं. म्हणजे काय होईल की मला समुद्राच्या त्या पार जाता येईल आणि परत येता येईल. तेव्हाच जानुनी सेतुकृत पातू जंघे दशमुखांतका. आता मी उभं इथं इतक्या वेळाचा, तर पोटऱ्यांमध्ये माहीत पडतं की आपल्याला किती वेळ झाला उभे राहायला. म्हणजे कोणत्याही युद्धाच्या प्रसंगामध्ये जर पोटऱ्या मजबूत असतील तर तुम्ही उभे राहून युद्ध करू शकता. जसं आमच्या इथे लळीत व्हायचं, म्हणजे रात्री 9ला उभे राहिले की दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत सगळे उभे राहायचे. आणि तो गुरु महाराजांचा शेवटला उत्सवाचा कार्यक्रम पूर्ण व्हायचा. ही त्याचीच कृपा. म्हणून तिथे त्याला रक्षण केलं की जंघे दशमुखांतका, ज्यांनी दशमुख रावणाला अंत केला ज्याचा, त्या रामाने माझ्या या पिंढऱ्यांचं, पोटऱ्यांचं आणि जंघेचं रक्षण करावं. म्हणजे त्याच्यात शक्ती द्यावी की जी मला अनेक ज्या समस्या येतील त्यांना मुकाबला, मला डटून त्याचा मुकाबला करता येईल. त्याच्यानंतर पुढे पादव विभीषण श्रीद, हा सगळ्यात मोठा. कारण आपले पाय म्हणजे काय, सारखे पृथ्वीला चिपकलेले असतात. मग तिचं नाव माहिती आहे काय तुम्हाला? तिचं नाव आहे क्षमा. क्षमा धरित्री. तर त्या पृथ्वीचं नाव आहे क्षमा. म्हणून तुम्ही पहा की जर कोणी एखादा अपराधी जरी असला आणि त्यांनी येऊन पाय पकडून घेतले तर तुम्ही त्याला क्षमा करू शकता. कारण मनामध्ये क्रोध येणारच नाही, कारण ते क्षमेला पात्र झाला तो तुमचे चरण धरल्यावर. मग असा विभीषण शरण आल्यावरती ज्या रामाने त्याला लंकेचं राज्य देऊन टाकलं, असे उदार राम, त्यांनी माझ्या पायांचं रक्षण करावं. म्हणजे जर तुम्हाला इथे हाच विवेक दिला आहे की जर कोणी शरण आला, एखादा चुकतो, प्रपंचामध्ये चूक कोणाच्या हातून होत नाही, पण चूक मानून जर तो शरण आला आहे तर त्याला क्षमा करणंही तुमचं काम आहे. मग हा विवेक कोण देईल? ज्यांनी विभीषणाला सगळं राज्य देऊन टाकलं लंकेचं. कोणी त्यांना प्रश्न विचारला रामाला की का हो तुम्ही लंका सगळी विभीषणाला देऊन दिली, आणि समजा रावण येऊन गेला आता परत, मग आता रावणाला काय द्याल? कारण रामोद्विर्नाभी भाषते, राम एकवचनी. एकदा रामाला भीषणात दिली म्हणजे लंका दिली. आता काय? मग रावण आला तर काय करा? म्हणजे अयोध्येचं राज्य आहे ना अजून बाकी. तेव्हा असं कोऊ उदार जगमाही, विनु सेवा जो द्रवे दीन पर, राम सरीस कोऊ नाही. आता विभीषणाने कोणची सेवा केली होती? काय केलं होतं? ज्यावेळेस मारुतीराय गेले लंकेत त्यावेळेस भेटले कुणाला? विभीषणाला. आणि विभीषणाकडून सगळा समाचार कळला की सीतेला कुठे ठेवलं. नाही त्या मायावी रावणाच्या राज्यामध्ये सीता कुठे ठेवली आहे, म्हणजे हे आपलं शरीरही मायावीच आहे, ह्याच्यात सीता कुठे राहते आहे कुणालाच पता नाही. पण तो लागतो कुणाजवळ? गुरु शुश्रूषया विद्या. जो गुरुला शरण जाईल त्याला त्या सीतेचं अन्वेषण करण्याचा लायसन्स प्राप्त होईल, आणि मग तो तिथे पुढे जाऊन तिचं आत्मसात करू शकतो. म्हणजे आणि मुख्य उद्देश ह्या आपल्या जीवनाचा हाच आहे की हे जीवभाव जाऊन शिवभाव प्राप्त व्हावा. तो शिवभाव प्राप्त होण्याकरता हा सगळा उपद्व्याप आहे. म्हणून प्रपंचसुद्धा जास्ती होत आहे. चला घेतो. पातुरामो खिलम बपू. आता इथे शब्द राम प्रयोग केलेला आहे. असा का केला? आता विचार करा की नखशिखांत जो भरलेला आहे
राम म्हणजे काय? रमणात रामा रमन्ते योगिनो नंते नित्यानंदे चिदात्मनी इति राम पदे नासौ परब्रह्माभिधीयते. असा जो राम आमच्या शरीरामध्ये नखशिखांत भरलेला आहे, त्या रामाने माझ्या शरीराचं वपूचं रक्षण करावं. म्हणजे ही वपू नुसती स्थूल वपू बाहेरून जी दिसती ती तर आहेच आहे, पण ह्या वपूमध्ये जो राहतोय तो सिद्ध झाल्याशिवाय, कार्यसिद्ध झाल्याशिवाय तो ह्याच्यातून जाऊ नये असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून तो राम अखिल विश्वामध्ये अखिल ब्रह्मांडामध्ये जो भरलेला आहे त्याचं दर्शन मला व्हावं अशी प्रार्थना मी करतो. आणखीन आणि पुढे शेवटला एताम राम बलोपेताम, अशा प्रकारे रामाने माझ्या शरीराचं रक्षण करावं ही आमची रोजची प्रार्थना आहे. आता धकाधकीच्या जीवनामध्ये जनरली आपण सगळे म्हणून जातो, पण इतका डीप विचार कोणी करत नाही. आणि तो सगळ्यांना झालं काय की या शिक्षण पद्धतीमुळे अशी काही ही झाली की मुख्य मूळ संस्कृत जो वाङ्मय आहे ते सगळ्यांना म्हणजे अदृष्टीत झालेलं आहे. तर तुम्ही कानावरच नाही आलं तर त्याचा अर्थ कुठून समजणार? म्हणून तो समजावा, त्याला सरळ भाषेत समजावा. म्हणून तर तुलसीदासांनी रामायण प्राकृतात केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी गीता प्राकृतात केली. तर ती एवढ्याच करता केली की हाच की भाई सगळ्यांना ते सुलभ व्हावं. जे ज्ञान त्या संस्कृत भाषेमध्ये म्हणजे सूत्र रूपात सांगितलं आहे ते सूत्र प्रगट व्हावं एवढाच भाव. आणि माझ्या मनामध्ये ती इच्छा रामजीच्या कृपेने झाली. यावर्षी ह्याच विषयावरती भागवतजींनी मला लखनौला अचानक सांगितलं की रामजी आता तुम्हाला प्रवचन करायचं आहे, कराल का? तर त्याच्यापूर्वी माझी ही इच्छा चालली होती, तर मी म्हटलं हो करेन. आणि ते करेन म्हटल्यावरती तिथे 1.5 तास प्रवचन झालं. पण तेच झालं की खेचून आणावं लागलं सगळं. आणि ते ठीकही आहे, कारण आपल्या इथे विस्तार तर पुष्कळ आहे, पण त्या विस्ताराला सारांशामध्ये आणण्याची पण आपल्याजवळ किमया आहे. म्हणून रामायणाला त्यांनी 4 श्लोकामध्ये आणलं, भागवताला 4 श्लोकात आणलं. म्हणून आपण आता त्या एताम राम वलोवेताम रक्षाय सुकृती पठेत सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवे. किती फलश्रुतीमध्ये काय काय सांगितले बोला, की इतके सगळे जर आपल्याला सहज मिळतात आहे, मग आपण त्याचा आश्रय का न घ्यावा? म्हणून ते प्रार्थना करतात की जे राम धर्मे तत्परता मुखे मधुरता दाने समुत्साहिता मित्रे वंचकता गुरौ विनयता चित्तेति गंभीरता आचारे शुचिता गुणे रसिकता ज्ञानेषु विज्ञानता आणि रूपे सुंदरता शिवे भजनता त्वय्यस्ति भो राघव. असं त्यांचं रामाचं वर्णन केलं आहे सगळ्या गुणांचं. तर असे राम आपल्याला सहज सुलभ आहे, कारण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांच्या तोंडातून एकच नाव निघतं, श्रीराम जय राम जय जय राम. मग असं त्या रामाचं चरित्र आदौ राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम सियावर रामचंद्र की जय. एवढं म्हणून मी आजचं हे कीर्तन पुष्प सरस्वती माईला गुरु महाराजांना आणि आपल्या सगळ्यांना समर्पित करतो. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा करा. शरद व्याख्यानमालेचं हे पहिलं पुष्प इथे संपतंय. आत्ता आमचे प्रमुख वक्ते जयराम पुरंदरे यांनी रामरक्षा स्तोत्रावरती पूर्ण आपलं वक्तव्य दिलं. खरंच आश्चर्य वाटतं की त्या काळी काय काय लिहिलं गेलं. प्रतिकात्मक रूपाने सुद्धा आज आम्हाला समजायला ते खूप कठीण जातं, पण संत परंपरा असलेले लोक आजही आमच्यामध्ये आहे आणि त्यांचं ज्ञान आणि त्यांचं वाचन इतका अफाट आहे की ते आम्हाला त्या गोष्टींना खूप खोलपर्यंत समजावून सांगू शकतात आणि आम्हाला ते ऐकायला मिळतं. हे आमचं भाग्य आहे. शरद व्याख्यानमालेच्या माध्यमाने
असे प्रकारचे बरेच व्याख्यान आम्ही ऐकलेले आहेत. आणि त्यांच्या अर्धांगिनी पण बरोबर अगदी त्यांची भूमिका निभावली की त्यांना पुढे पुढे सांगत गेल्या. त्यांचा पण धन्यवाद. आणि एवढं छान व्याख्यानाकरता एवढं विद्वत त्यांनी व्याख्यान दिलं, विद्वत्तापूर्ण, की माझ्याजवळ शब्द नाही आहे. मी त्यांच्या या व्याख्यानाबद्दल काहीही बोलण्याची माझी योग्यता नाही आहे. उद्याच्या कार्यक्रमाबद्दल ही सूचना देते की उद्या 5 तारखेला शुभम करोती हा कार्यक्रम आहे. प्रथम वयोगट 4 ते 7 वर्ष. त्याचा विषय आहे भीमरूपी आणि मनाचे श्लोक. आणि द्वितीय वयोगट आहे 7 ते 12 ज्यांचा विषय आहे मराठी कविता आणि मनाचे श्लोक. तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आजूबाजू आपल्या घरात जे कोणी लहान पोरं असतील त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आपण या कार्यक्रमामध्ये, या प्रतियोगितेत त्यांना भाग घ्यायला लावावा. आणि आज खूप छान उपस्थिती आहे आपल्या सगळ्यांची. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. खूप धन्यवाद. आणि आपण रोज अशीच उपस्थिती देऊन शरद व्याख्यानमालेला संपन्न करावं. खूप खूप धन्यवाद. आभार. धन्यवाद.